उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, देशाच्या राज्याच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणावर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण या प्रधान केंद्रात आलेला आहात। आज रविवार आहे। प्रति रविवार आणि गुरुवार या ठिकाणी विनामूल्य मार्गदर्शन आणि प्रश्न उत्तर सेवा गेल्या अनेक दशकांपासून या प्रधान केंद्रात काम केलं जातं। आपण खूप मोठ्या आशेनं आलेला आहात। आपण कृपया शांतपणे जागेवर बसण्याचं करावं आणि ज्यांना घाई आहे त्यांनी मौनानं जायला हरकत नसावी। तथापि आपणाला मागाशी ऐक्यमंत्र गुरुजींनी ऐकवला। आपल्या कुटुंबात शांतता स्थैर्य नांदण्यासाठी, सौख्य नांदण्यासाठी ऋग्वेदातून आपण मागाशी आरतीपूर्वी ऐक्यमंत्र ऐकवला। तो नित्यसेवेच्या 22 पानावर आहे। त्याचं आपण एकदा तरी मनन चिंतन करावं की जेणेकरून आपल्या घरात सौख्य आणि शांतता निर्माण होईल। पाठोपाठ आपण स्वामींची आरती केलेली आहे। स्वामींची आरती करणं म्हणजे आर्ततेनं केलेली प्रार्थना तथा विनंती स्वामी आपली मान्य करतात आणि तो आशीर्वाद घेण्यासाठी आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून इथे आलेला आहात। त्याआधी सकाळी आपण रविवार असल्यामुळं आज रविवारचा दिवस खंडोबाचा आहे। सकाळी आलेल्या सर्व प्रतिनिधींनी सामुदायिकरित्या श्री मल्हारी सप्तशती हे अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि हा मल्हारी सप्तशती आपण याचं सामुदायिक पठण वाचन मननसुद्धा केलेलं आहे। कुलधर्म कुलाचार करताना देवी आणि खंडोबा हे आपल्या कुटुंबातलं अतिमहत्त्वाचं स्थान आहे। म्हणून प्रत्येक कुटुंबियांनी प्रतिवर्षी एकदा तरी वर्षातून देवीला जाऊन हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य करणं याला कुलदेवतेची सेवा म्हणतात। तसेच प्रतिवर्षी खंडोबाच्या मुख्य ठिकाणी जाऊन त्यांना एक धोतरपान, एक उपरणं, 1.25 पाव हळद, पूर्णावरणाचा नैवेद्य आणि कांदा वांग्याचं भरीत हे खंडोबाला अतिप्रिय आहे। आणि इथे समजून सांगणारे प्रतिनिधी, आपल्या समस्या सोडवणारे प्रतिनिधी, कुलधर्म आणि कुलाचार यावर दिवसभरासाठी ते आपला वेळ खर्ची घालून सांगणार आहेत। हे बाहेर कोणी सांगणार नाहीत। इथे विनामूल्य सेवेतून कुलधर्म कुलाचार आणि भारतीय संस्कृती चिरायू राहण्यासाठी, अबाधित राहण्यासाठी हे धर्माचं, देशाचं काम आहे। म्हणून आपण या देशाच्या आणि धर्माच्या कामामध्ये आपला थोडासा वेळ आपण खर्ची घालावा। हा एक पारमार्थिक आशीर्वाद स्वामींचा आपल्याला मिळणार आहे। तर आज आपल्या कार्याच्या अंतरंगाकडे वळताना यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे। आज बरेचसे गुरुजन, भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी या ठिकाणी आता शाळा सुरू झालेल्या आहेत आणि घराघरामध्ये एक शांतता, सौख्य आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचं काम, त्यांना सुसंस्कारित करण्याचं काम आणि आमच्या भगिनी गर्भसंस्कार यावर विशेष महत्त्व केंद्रित करून आगामी पुढील पिढी, या देशाचे आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी, छत्रपती शिवाजीराजांसारखी नवी पिढी, प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णांसारखी नवी पिढी संस्कारानं संपन्न व्हावी म्हणून ती जिम्मेदारी या विभागानं घेतलेली आहे। म्हणून याचं अनन्यसाधारण महत्त्व यामध्ये मूल्य शिक्षणाचा समावेश आहे, शिशुसंस्काराचा समावेश आहे। हे सारे गुरुजन उभे आहेत
आणि हे प्रति आठवड्यातला काही वेळ शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी देतात. त्यात शिक्षकांनी कसं शिकवावं, पालकांनी कसं वागावं, विद्यार्थ्यांनी कसं शिकावं याचा मेळ घालण्याचं काम या विभागातून केलं जातं. त्यांनी काही ग्रंथ ते आपणाला दाखवत आहेत. खरं तर ग्रंथ समजले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. ही जीवनाची तेरीज आहे आणि यातून आपणाला हे गुरुजन प्रतिनिधी ग्रंथ, संत आणि भगवंत याचा ओळख परिचय करून देणार आहेत दिवसभरासाठी. त्याचा आपण लाभ घेताना पुढील पिढी, शिक्षण घेणारी पिढी गुणवत्ता यादीत चांगल्या गुणांनी पास व्हावी म्हणून पालकांनी कसं वागावं. अलीकडे पालक लोक परीक्षा आली की फक्त एकच वाक्य त्यांच्या तोंडात असतं, तो अभ्यास करत नाही, तो अभ्यास करत नाही. असं खूप वेळा बोलल्यावर खरंच मुलं अभ्यास करत नाही. म्हणून पालकांनी सुद्धा दिवसातून एकदा तरी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चांगलं बोलावं. तू अभ्यास करतोस, करतेस, निदान एकदा तरी त्यांना जर असं आपण चांगलं बोललात, त्यांना निश्चितपणे उत्साह वाढेल, नैराश्य दूर होईल आणि निश्चितपणे बुद्धिमत्तेकडे त्यांचा कल वाढेल, यात दुमत नाही. म्हणून शिक्षकांचं हे कामच आहे. त्या दृष्टीनं आपण अतिविश्वासानं आपली मुलं शिक्षकांकडे पाठवत असतो, ती सुसंस्कारित होण्यासाठी. म्हणून या देशातला एक गर्भित अर्थ आहे, संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन. हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, एक काम कमी झालं तर चालेल, पण विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर आपण चांगले संस्कार करा. त्यांना एक 10 मिनिट साऱ्या स्तोत्रा मंत्रांचं महत्त्व सांगा. वाढदिवसाच्या वेळी रामरक्षा 9 श्लोक का म्हणावे, सूर्यनमस्कार का करावेत, प्रत्येक विद्यार्थ्यांनी 1 माळ किमान गायत्री मंत्र का करावा, सूर्य, सरस्वती, गायत्री मंत्र, प्राज्ञावर्धन स्तोत्राचं महत्त्व काय आहे. इथे सरस्वती किट आहे, त्याचा जर वापर केला तर ती मुलं गुणवत्ता यादीत निश्चितपणे पास होतील. त्यांना कोणाच्याही वशिल्याची जरूर राहणार नाही. म्हणून कळकळीचं निवेदन आहे, या पद्धतीनं जर आपण शिक्षण क्षेत्राकडे वळलात तर निश्चितपणे उद्याची नवी पिढी एक आदर्श पिढी म्हणून तिचा समावेश राहील. तर पुढचा विभाग इथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन अनंत समस्या इथे गुरुवार रविवारी भाविक घेऊन येतात. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे, विवाहाचा प्रश्न आहे, अपत्याचा प्रश्न आहे, घरकुलांचा प्रश्न आहे, आजारपणाचे प्रश्न आहेत, उद्योग व्यवसायाचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, व्यापाराचे प्रश्न आहेत, डझनभर प्रश्न आहेत. त्यावर योग्य मार्गदर्शन करण्याचं काम या विभागातून करताना एक सुवर्ण संधी साधून विनामूल्य मार्गदर्शनातून आपण हे समजून घ्यावं. त्यामध्ये बऱ्याच काही मुलींना पती वागवत नाही, त्यांच्यासाठी विशेष उपासना दिली जाते. ती आपण एक वाक्यता भगिनींनी समजून सांगताना 5 शनिवार मारुती रायाला तेलवात लावावी, 5 पोळ्यांचा नैवेद्य त्यांच्या उजव्या पायाजवळ ठेवावा. त्यात 5 पोळ्या करताना 3 पोळ्यांवर सुकी भाजी, 2 पोळ्या त्यावर पालथ्या मारून पांढऱ्या वस्त्रात गाठ मारून एका काठीला बांधून खांद्यावर ठेवून भल्या पहाटे आपण मारुती मंदिरात उजव्या पायाजवळ तो जर नैवेद्य ठेवला, तेलवात लावले, तर त्यांचं अडलेली कामं, मग त्यात विवाह अडलेला असेल किंवा पती नेत नसेल, ही सारी कामं 5 शनिवारच्या आत होतात. हे वास्तव सर्वांना एक सारख्या पद्धतीत सांगता आलं पाहिजे. म्हणून इथे हे समजून सांगणारे उभ्या असणाऱ्या भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आहेत. यात एक वाक्यता असावी
यात अजून काही स्वतःच्या अंगचं सांगायला नको, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून या साऱ्या बाबी आपल्या नित्यसेवेतील ग्रंथामध्ये ते वाचून जरी सांगितलं तर निश्चितपणे त्यात एक वाक्यता निर्माण होते आणि निश्चितपणे करणाऱ्यांना एक दिशा मिळते, एक समाधान मिळतं आणि त्यांची समस्येचं निवारण करण्याला साधी सोपी सेवा कारणीभूत ठरू शकते. कुठलीही समस्या असेल त्यावर या कार्यानं सोपं मार्गदर्शन केलेलं आहे, बिनाखर्चिक केलेलं आहे आणि त्याचा लाभ संबंधितांना, गरजूंना व्हावा हा त्यामागचा या विभागाचा उद्देश आहे. अनेक प्रश्नांवर या कार्यानं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचा आपण त्या विभागाकडून लाभ घेताना पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेला आहे. बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं इथे गेली अनेक दशकं विवाह मंडळ चालवलं जाते आणि हे विवाह मंडळ केवळ इथे किंवा गुरुपीठात चालवून उपयोग नाही. गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी, घरोघरी आणि गावोगावी विवाह मंडळं उभी करावी. या कार्यातून गेल्या 70 वर्षात जेवढी स्वामींच्या कृपेनं विवाह झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर आपणाला बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं साखरपुड्यासारख्या उपक्रमातून मुलामुलींची विवाह पालकांनी लावली तर पुढचे अनर्थ टळते. आज तुम्ही बघता घटस्फोटाचं वाढतं प्रमाण ऐकवणारं नाही ते 50% आलेलं आहे. बरेच काही विद्यार्थी किंवा मुलं मुली आईवडिलांना न विचारता विवाह करायला लागलेले आहेत. काही प्रेमविवाह करायला लागलेले आहेत आणि महाराष्ट्रात, भारतात हे विवाह अजून यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळं घटस्फोटाचं वाढतं प्रमाण हे आता वाढत चाललेलं आहे, कमी होण्याऐवजी. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण ऋणानं बंदी विवाह करावेत. आईवडिलांची संमती असल्याशिवाय विवाह करू नये ही सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की यातून कुटुंब सुखी करायचं असेल तर आईवडिलांचा आशीर्वाद हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून विवाह मंडळातून आपणाला अजून काही कामं करायची आहेत. आत्महत्या पीडित कुटुंबांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल ती आपल्याला करायची आहे. देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान त्यांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? सरकार थोडीच करणार आहे. म्हणून ह्या साऱ्या सामाजिक उणीवा आणि बांधिलकी या विभागातून संकल्पयुक्त करण्याचं प्रयोजन या कार्यानं केलेलं आहे. म्हणून आपण गावोगावी विवाह मंडळं उभी करावी. गरजू गरीब यांना सहकार्य करावं, त्यांना धीर दिलासा द्यावा आणि त्यांचं भलं कसं होईल ही संकल्पना आपण या विवाह मंडळातून कृपया राबवावी हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत, कृषी गीता घेऊन आलेले आहेत. आता सध्या आज मृग नक्षत्र लागतं आहे आणि या मृग नक्षत्राचा जर आशीर्वाद शेतकऱ्यांना मिळाला तर पुढे बोलायचं काही कारण नाही. म्हणून शेतकरी सुखी तर जग सुखी आणि त्याला सुखी करण्यासाठी या कृषी गीतेमध्ये बियाण्याची काळजी कशी घ्यावी, पेरताना कोणती काळजी घ्यावी, माती परीक्षण कसं करावं, पाणी परीक्षण कसं करावं, शेतीच्या अवतीभोवती परिसरात असणारी क्षेत्रपाल सेंद्रिय दैवतं त्यांचा प्रति अमावस्येला सन्मान कसा करावा, तो सन्मान अत्यंत सोपा आहे, खिशाला परवडणारा आहे. त्यांना दर महिन्यातून एकदा एक भाकरी, कांदा, चटणी, नारळ फक्त अर्पण करायची आहे. आपल्या कष्टाला यश मिळण्यासाठी संबंधित दैवतांचा आशीर्वाद कसा घ्यावा ही सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत या ग्रंथांनी कृषी गीतेनं दिलेली आहे. आणि वेळोवेळी होणारे कृषी महोत्सव असतील, कृषी मेळावे असतील, ते शेतकऱ्यांना उभारी देणारे आहेत, आत्मविश्वास वाढवणारे आहेत आणि आत्महत्या थांबवणारे आहेत. म्हणून यापुढे शेतकरी कुटुंबात कोणीही निराश होऊ नये
आत्महत्या करू नये यासाठी सातत्यानं वेळोवेळी त्यांच्या बांधावर आमचे प्रतिनिधी संवाद आणि संपर्क करत असतात आणि त्यांना शेतीबद्दल, शेतीवर अवलंबून असणाऱ्या बहुविध उद्योगांबद्दल मार्गदर्शन करत असतात. त्यात काही दुधाचा व्यवसाय करणारे शेतकरी आहेत. दुभत्या जनावरांची काळजी कशी घ्यावी, जनावरं आजारी पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, जनावरांचा गोठा कसा असावा, जनावरांची तोंड दक्षिणेला का करू नये, या सर्व बारीक सारीक माहिती या ग्रंथानं शेतकऱ्यांपर्यंत आणि शेतीवर अवलंबून असणारे जवळपास 55 लघुउद्योग आहेत ते आपल्याला करता आले पाहिजे. उगाच फक्त नोकरी, शिक्षण झाले की नोकरी, सर्वांना सरकार नोकरी कंपन्या देणार नाहीत वाढत्या लोकसंख्येनुसार. आपण आपल्या पायावर उभं राहण्यासाठी अपेक्षित मार्गदर्शन कृषी विभागाने दिलेलं आहे. वेळोवेळी होणारे जे कृषी मेळावे असतील, कंपन्यासुद्धा आता खूप सेवेकऱ्यांच्या मुलांना बोलावत आहेत. वेळोवेळी होणाऱ्या जे काही कंपन्यांचे मेळावे असतील त्यात शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यात हजर राहावं आणि निश्चितपणे आतापर्यंत सुमारे 4,500 शेतकऱ्यांच्या मुलांना कंपन्यांनी नोकऱ्या दिलेल्या आहेत, हे विसरून चालणार नाही. म्हणून याही बाबी कामात काम म्हणून एक सामाजिक उणीवा निवारण करण्याचं काम कृषी विभागातून करण्याला एक नामी संधी या कार्याने दिलेली आहे. त्याचा इतरांनीसुद्धा गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा हे कळकळीचं आवाहन आहे. तर पुढचा विभाग इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. मराठवाड्यातून डझनभर डॉक्टर आलेले आहेत. ते दर महिन्याला इथे येतात आणि दर गुरुवार रविवारी स्थानिक आणि जिल्ह्यातले डॉक्टर आपली सेवा रुग्णांसाठी बजावत असतात. सेवामूल्य ते काम करतात, विनामूल्य ते काम करतात. रुग्णांनी त्याची दखल घ्यावी. इथे कॅन्सरमुक्त जीवन जगण्यासाठी कॅन्सर बरा होण्याची दवा आणलेली आहे. त्यात सप्तरंगी आहे, त्याचा काढा आहे. सर्व प्रकारचे कॅन्सर तो बरा करतो. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांनी रानभिंडी मधात घासून प्राशन केल्यास 21 दिवसापर्यंत घशाचा कॅन्सर हा वनस्पती बरा करतो. ज्यांना ब्लड कॅन्सर आहे हाच वनस्पती गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास ब्लड कॅन्सर बरा होतो. ज्यांच्या पोटात कॅन्सरच्या गाठी आहे त्यांच्यासाठी अगदी सोपा दवा आहे, त्याचं नाव वेखंड आहे. हा वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून प्राशन केल्यास 3 ते 4 आठवड्यामध्ये गाठींचं तो पाणी करतो. गाठी वितळून जातात. बिना शस्त्रक्रिया, बिना केमो, बिना वेदना हा दवा काम करतो. अर्थात औषधं थोडी कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावे लागतील एवढंच. हे ज्यांना परवडेल त्यांना ही नामी संधी आहे. अन्यथा खूप केमो करूनही हा आजार बरा होत नाही आपणाला माहीत आहे. म्हणून अत्यंत सोप्या, साध्या आणि अल्प कुठलंही त्यामध्ये मोल न घेता किंवा कुठली वेदना न होता किंवा शरीराला कुठलाही त्रास न होता हा आयुर्वेदिक दवा आहे. याचा आपण कृपया लाभ घेण्याचं करावं. त्यासाठी आहार विहार, आचार विचार पाळणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आणि जरुरीचं आहे. कॅन्सर बरा होण्यासाठी डॉक्टरांनी काही पथ्ये दिलेली आहे. त्यामध्ये वांगी वर्ज्य करावी, उडीद वर्ज्य करावा, मका वर्ज्य करावा, हिरवी मिरची वर्ज्य करावी, असे एक 4-5 पदार्थ वर्ज्य केले तर कॅन्सर 100% बरा होतो. औषधापेक्षा पथ्य महत्त्वाची आहेत. म्हणून कृपया आपणाला आमची डॉक्टर मंडळी कॅन्सरमुक्त जीवन, जेवढं परमेश्वरानं आयुष्य दिलेलं आहे ते निरोगी जगता यावं हा त्यामागचा उद्देश आहे. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूत निर्माण होणारे जे काही दोष आहेत त्याचं निवारण बिना तोडफोड कसं करता येईल. अनेक जणांच्या ईशान्य दिशेला टॉयलेट आहे,
जिना आहे, नैऋत्येला स्वयंपाक कक्ष आहे, शास्त्राच्या दृष्टीनं ते अयोग्य आहे. त्या ठिकाणी सतत आजारपण, कर्जबाजारीपणा आणि सतत अपघात आणि हृदयविकारासारखे विकार नेहमी कुटुंबात होतात. म्हणून त्यावर असणारे जे उपचार आहेत ते आपण समजून घ्यावेत. घरात बंद पडलेली घड्याळं नसावीत, घरात फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला, फुटलेली भांडी नसावीत. ज्या भगिनींच्या किचनला काळ्या रंगाचा दगड कडप्पा लावलेला आहे त्यांनी हात वरती करावा, म्हणजे मग त्यांनाही उत्तर देता येईल. धन्यवाद. घरी गेल्यावर पांढरा किंवा पिवळा ऑइलपेंट आणून काळा रंग जर तो बुजून टाकला, त्या मिनिटाला 7:30 संपले असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीत तोडफोड न करता आपण घराची कशी काळजी घ्यावी याचं समग्र ज्ञानदान 1 ते 4 मध्ये आपणाला दिलेलं आहे. कृपया त्याची आपण पानं चाळावी हे कळकळीचं निवेदन. तर पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून इथे वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. ज्यांना केंद्र निर्मिती, साप्ताहिक, दैनिक तथा बक्षीसपत्र, खरेदीपत्र करायचं असेल त्यांनी सर्वप्रथम हे कार्य कायद्याच्या चाकोरीत कसं बसवता येईल त्या दृष्टीनं कायदेशीर सल्लागारांचं मार्गदर्शन आपण कृपया घ्यावं हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसमेत स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, गोवंश विभाग प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, देशविदेश अभियान प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी आणि याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपली कामं जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक मांडावी, म्हणजे लोकांना त्या ज्ञानाचा लाभ होईल. आणि केंद्र म्हटलं म्हणजे फक्त आरती करणं किंवा 3 अध्याय 11 एवढं मर्यादित नाही आहे, तो प्राथमिक भाग आहे. परंतु ह्या सर्व बाबी सर्वांपर्यंत पोचवणारं परिपूर्ण ज्ञान सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात आहे. आणि हे ग्राम अभियान सर्वतोपरी आपण सर्वांपर्यंत पोचवावं हे कळकळीचं आव्हान आहे. या ठिकाणी याज्ञिकी प्रतिनिधी वादळ थांबवण्याचा ध्वज आणि भूकंप होऊ नये त्याचं यंत्र दाखवत आहेत. ते बिना खर्चिक आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की प्रत्येक गावी जर आपण या योजना राबवल्या तर त्या गावांमध्ये अरिष्ट, आपत्ती या थांबतील. म्हणून हे आपण सर्वांपर्यंत कृपया पोचवावं, यावरच चर्चा करावी. अन्य वैयक्तिक बाबींवर आपण चर्चा करू नये हे कळकळीचं आवाहन. देवपूजा करताना सुद्धा आपण या कार्याच्या अनुषंगानं करावी. जो तो आपापल्या परीनं वेगवेगळे उपाय सांगत असतो तसं कृपया करू नये. घरात किती टाक असावेत, कोणते असावेत, सर्वप्रथम पितरांची साध्या सोप्या पद्धतीत आपण सेवा करावी. बरेच लोक त्यावर अभिषेक करायला सांगतात, तेवढा लोकांना वेळ नाही. त्याऐवजी पितृस्तुती नुसती जरी वाचली तेवढं पुरे आहे. कारण घरात असणारा वेळ आणि सेवेचं अनन्यसाधारण कमी वेळात महत्त्वाची सेवा करण्यात आपणाला संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे. देवघर कसं असावं याविषयी अधिक माहिती पुढचा विभाग मराठी अस्मितेत काम करणारा भगिनीवर्ग इथे आलेला आहे. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन वर्षभरात येणारे सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, गोत्र, खंडोबा हे जनतेला ठाऊक नाही. ते कोण सांगेल? हे सारं पौरोहित्याचं काम या कार्यातल्या भगिनी करत असतात. आता परवा येणारी वटपौर्णिमा आहे. वडाच्या झाडाची आपण पूजा का करत असो? प्राचीन कालापासून सर्वात वृक्षांमध्ये आयुष्य जे जास्त आहे ते वडाला आहे. हजारो वर्षाचं आयुष्य आहे. सावित्रीनं त्या वडाचं झाडच का निवडलं तर या वडासारखं आयुष्य माझ्या पतीला मिळावं म्हणून तिनं त्या खाली तपश्चरण केलं. आणि वडाच्या झाडाचा एक गुणधर्म आहे, ते कुठेही बिना पाण्याच्या जागेत लावलं तरी ते हिरवगार राहतं. त्याला जी फळं येतात
कावळ्यांसारखे पक्षी खातात ते अमर झालेले आहेत. आणि वडाच्या झाडाखालची माती जर आपण कुंड्यात टाकली, शेतीत टाकली, शेण खाता इतकं त्यामध्ये नायट्रोजन आहे आणि त्यामुळं फुलझाडं असो, शेतीत भाजीपाला असो, त्याला त्याचा लाभ होतो. म्हणजे वडाचं झाड एवढं उपयोगी आहे. म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी भारतवर्षाच्या सर्व रस्त्यांच्या दोन्ही कडेला कडुनिंबाची झाडं लावली. माझ्या देशवासियांची यात्रा सुखानं व्हावी म्हणून वडाची झाडं लावली, चिंचेची लावली, आंब्याची लावली. रस्त्याच्या ठिकठिकाणी मैलांवर विहिरी खोदल्या, बारवा बांधल्या. त्यावेळी देशाची पायी यात्रा, त्या काळात सुविधा उपलब्ध नसल्यामुळं लोक घोड्यावर, गाडीवर किंवा पायी प्रवास करायचे. त्यांची यात्रा सुखकर व्हावी म्हणून पर्यावरणाला ते मदत करायच्या. म्हणजे गेल्या 300 वर्षापूर्वीपासून पूजनीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची दृष्टी किती हजार वर्ष पुढे दृष्टिक्षेप त्यांचा होता हे त्यांचा जीवनादर्शच आपणाला सांगेन. म्हणून घराघरामध्ये अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जीवनादर्श रुजवला जावा म्हणून आपण वर्षातून एक 4-5 झाडं तरी लावाव्या. नुसतंच वडाची फांदी आणून पूजा करून ती फॉर्मॅलिटी म्हणून करू नये, तर झाडं जागवा, मोक्ष मिळवा आणि प्रदूषण घालवा. त्यासाठी आपण निदान वर्षातून 5 झाडं लावावीत आणि झाडांचं संगोपन करावं. या मोबाईलमुळं चिमण्या मरमरू गेल्यात, पक्षी संपले, वाघांसारखे, बिबट्यांसारखे प्राणी आता गाववस्तीत, मनुष्यवस्तीत आलेत. ही धोक्याची घंटा आहे. म्हणून ही धोक्याची घंटा टाळण्यासाठी आपण झाडं लावा, जंगल वाढवा. त्या हिंस्र प्राण्यांचं खाद्य त्यांना जंगलातच मिळेल अशी व्यवस्था करा, म्हणजे ते मानव वस्तीत येणार नाही. हा सहानुभूतीचा भाग आहे, पर्यावरणाचा भाग आहे. आणि हे सर्व प्रश्न सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानाशी संबंधित आहे. म्हणून आमच्या भगिनी सर्वतोपरी पुढे आहेत. वर्षभरात येणाऱ्या सणवार व्रतांपैकी 2 प्रश्न आज काही भगिनी घेऊन आलेल्या आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे व्यसनाधीनता. आज बरेच पेपर आम्ही तपासताना बघितलं, आमचे कुटुंबीय व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत. उत्तर आहे, ज्यांच्या घरी शंकराची पिंड किंवा रुद्रयंत्र आहे त्यांनी जर घरचे घरी पाण्याचा अभिषेक महिम्न म्हणून केला आणि ते तीर्थ व्यसनाधीन लोकांना दिलं, सुंटे वाचून खोकला जाईन महिन्याभरात. म्हणून आपण एक महिनाभर पाण्याचा अभिषेक पिंडीवर जर करून ते तीर्थ त्यांना दिलं, हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी यावर त्याचा चांगला परिणाम होतो. हे घरच्या घरी करायचं आहे, त्याला रुपया लागत नाही. म्हणून या भगिनी उभ्या असणाऱ्या बसलेल्या भगिनींना दिवसभरासाठी या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. त्याचं उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे, हे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे. बऱ्याच भगिनींना ही माहिती काहींना आहे, काहींना नाही. ज्यांना ही माहिती नाही त्यांना सहानुभूतीपूर्वक डोक्यावरचं कर्ज खाली येण्यासाठी थोडासा वेळ काढून एक अर्धा तास वेळ पुरेसा आहे. ज्या भगिनींना अर्धा पाऊण तास वेळ आहे त्यांना डोक्यावरचं कर्ज निपटण्यासाठी एवढा वेळ पुरेसा आहे. त्याची भूमिका मांडताना हे श्रीयंत्र आहे. दर पौर्णिमेला या श्रीयंत्रासमोर आमच्या जगातल्या, देशातल्या, राज्यातल्या, गावातल्या साऱ्या भगिनी स्वतः सत्यनारायण करतात. एक वाटीभर शेऱ्याचं, कुटुंबाला जेवढं लागतं तेवढं एक वाटीभर शेऱ्याचा सत्यनारायण करावा. त्या पाटावर हे श्रीयंत्र ठेवावं. 3 सुपाऱ्या मांडाव्यात, गणपती वरून कुलदेवता म्हणून. ही मराठी सत्यनारायणाची पोथी वाचावी, आरती करावी. सत्यनारायण झाला. त्यासाठी मूठभर गहू, मूठभर तांदूळ फार झाले. यापेक्षा फार साहित्य लागत नाही. जे लागतं ते तुमच्या घरात आहे.
ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला, आता परवा पौर्णिमा आहे, तेव्हापासून नव्या भगिनींनी सुरुवात करावी. ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः घरी सत्यनारायण करतात, कृपया त्यांनी हात वरती करावा. बरेच हात वरती आलेत, पण जे हात वरती नाहीत त्यांना कोण सांगेल? त्यांना तुम्ही सांगायचं. हा महागडा विधी नाही, घरचे घरी करण्याचा सोपा विधी आहे आणि त्यातून आपली आर्थिक प्रगती साधणार आहे, समृद्धता मिळणार आहे, शांतता मिळणार आहे. याला कोण नाही म्हणणार आहे? म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण स्वामी सेवेकरी मग हात वर करणाऱ्या प्रतिनिधींनी रोज 3 अध्याय 11 माळा जप, स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचावेत. पुरुषांनी गुरुवार उपवास करावा, भगिनींनी कुलदेवतेचा मंगळवार उपवास करावा. त्या दिवशी एक पाठ दुर्गा सप्तशतीचा वाचावा आणि देशाचं भलं होण्यासाठी काही दशकांपासून आपण सप्तशृंगगडाच्या पायाशी भगवतीला स्मरून 100 कोटी पाठाचा सप्तशती स्वामी चरित्र रुद्राचा संकल्प केलेला आहे. आज सगळ्यात उणीपुरी 92 कोटी पाठ सप्तशती स्वामी चरित्र रुद्राची झालेली आहेत देशरक्षणासाठी. म्हणून आपण ही देशाची सेवा, राष्ट्राची सेवा, संस्कृतीची सेवा म्हणून आणि धर्माचं काम म्हणून यात सर्वांनी कृपया सहभाग घ्यावा, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा आपणाला वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येच्या शुभेच्छा देऊन आपल्या हातून हे स्वामी कार्य घडो, देशाची धर्माची सेवा आपल्या हातून घडो. या देशात अनाचार, अत्याचार, अनिष्ट प्रथा, अनिष्ट रूढी थांबो. देशावर येणाऱ्या आपत्ती, कोरोना, महायुद्ध, आतंकवाद हे त्वरित थांबण्यासाठी भगिनींनी जिजामातेची भूमिका घ्यावी. नुकताच आपण शिंदखेड राजाला एक सत्संग मेळावा घेतलेला होता. आज बरेच शिंदखेड राजाच्या भगिनी आणि पुरुष प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी असतील इथे तर हात वरती करून आपला ओळख परिचय करून द्यावा. तथापि आपणाला जिजामातेचा जीवनादर्श समजून घेताना आपण सप्तशती वाचताना आणि हवनाच्या वेळी 11 अलंकार समर्पित करतो. त्या 11 पैकी एक अलंकार कंकण आहे. नव्या पिढ्यांना कंकण घालण्याचं शिकवा, तो एक संस्कार आणि सुरक्षितता आहे. सारे पोलीस, सारं शासन म्हणतंय माईला सुरक्षित नाहीत, आम्ही म्हणतो सुरक्षित आहेत. ज्या भगिनी कंकण घालतात त्या सुरक्षित आहेत. कंकण हे AK-56चं काम करतं, AK-47चं काम करतं. तुम्ही अनुभव घेऊन बघा, याला विज्ञानाची साक्ष आहे. म्हणून जिजाऊ मातोश्रींनी त्या मातृतीर्थावर या भगवतीचं विशेष सेवा केल्यामुळं हिंदवी स्वराज्य जन्माला येणारे महापुत्र जन्माला आणले. म्हणून या हिंदवी स्वराज्यामध्ये आपण या हिंदुस्थानात राहतो. आमच्या देशातल्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या, नव्या चालीरीती असणाऱ्या पुढील पिढ्यांनी काचेची कंकणं घालावी, पाश्चिमात्य आचरण करू नये, हे कळकळीनं प्रेमानं सांगणं आहे. म्हणून आपणाला पुन्हा एकदा हा गंभीर इशारा या संस्कृतीनं दिलेला आहे. त्याचं कृपया आपण पालन करावं, एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद, शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर मौनानं नंबर 1च्या गेटनं भगिनी औदुंबर समाधी मठाला केवळ वळसा घालून दरबारात उभं राहून हात जोडून मधल्या गेटनं जागेवर बसतील. पाठोपाठ पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं समाधी मठाला आणि औदुंबराला केवळ वळसा घालून मौनानं, मुजरा न करता जागेवर बसतील. पुढील नियोजन आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. तोपर्यंत आपण प्रार्थना करू आणि क्षणभर काही काळ मौन पाडू, एवढंच कळकळीचं सांगून 2 शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ.